नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातील सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहूयात. सुरुवातीलाच बातमी आहे उपराष्ट्रपती पदाच्या शपथविधी संदर्भात. सीपी राधाकृष्णन यांचा शुक्रवारी शपथविधी सोहळा पार पडणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडेल. सीपी राधाकृष्णन हे या निवडणुकीमध्ये विजयी झाले, त्यानंतर त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. शुक्रवारी हा शपथविधी सोहळा पार पडेल. राष्ट्रपतींच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीला रवाना झालेत, तर महत्त्वाचे नेते हे या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित असतील. तर सीपी राधाकृष्णन यांचा शपथविधी सोहळा हा शुक्रवारी पार पडणार आहे. नवी दिल्लीमध्ये हा सोहळा होईल. या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्ये सीपी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतील. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये सीपी राधाकृष्णन यांचा विजय झाला, त्यानंतर शुक्रवारी शपथविधी सोहळा पार पडणार आहे.